एक नंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। अजून अनेक लोकांना ईडीची नोटीस मिळू शकते असं आदित्य ठाकरे म्हणाले। सत्यमेव जयतेसाठी लढणाऱ्यांना सरकार हैराण करतंय। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढतोय असंही आदित्य ठाकरे म्हणालेत। देशभक्त लोकांना ईडीची नोटीस येणारच असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। काल रोहित पवार असतील, त्याच्या आधी आता सूरज चव्हाण आहेत, आमचे रवींद्र वायकर जी आहेत, राजन साळवी जी आहेत, या सगळ्यांवर ईडी, आयटी, सीबीआय जे एनडीएचे घटक दल आहेत तर त्यांच्या मागे लावलेले आहेत, कारण ते सत्तेसोबत उभे आहेत। आणि अजून अशा अनेक लोकांना नोटीसेस मिळू शकतात, कारण ह्या देशात जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत त्यांना सरकार हैराण करतं। सत्तामेव जयतेसाठी जे लढत आहेत त्यांना कोणी त्यांच्या मागे लागत नाही। आज सुद्धा उद्धव साहेबांनी भेट घेतली होती रवींद्र वायकरांची, मात्र त्यानंतर सुद्धा जर पाहायला गेलं तर तिसरं जे समन्स आहे ते ईडी कडून नक्की येते, कारण मूळ गोष्ट हीच आहे की आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय, आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय, आम्ही देशासाठी लढत आहोत। जे देशभक्त पक्ष आहेत, जे देशभक्त लोक आहेत त्यांना ह्या सरकारकडून नोटीस येणार, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो। आणि आज जसं राजकारणी लोकांना येतात, उद्या पत्रकारांना